दिशा सॅलियन आत्महत्या प्रकरणातली मोठी अपडेट। दिशाच्या लॅपटॉपमध्ये मिळाले वडील सतीश सॅलियन यांचे व्हॉट्सॲप रिलेटेड मेसेजेस, व्हॉट्सॲपचा डेटा। आधीच्या एसआयटीने चौकशी दरम्यान हा डेटा मिळवलेला होता। वडिलांचे एखाद्या महिलेशी संबंध असल्याचा दिशाला संशय होता। आपलं व्हॉट्सॲप दिशाही बघते याची वडिलांना कल्पना नव्हती। महिलेला 3000 रुपये दिल्याचा दिशानं जाबही विचारला होता। 2 जून 2020ला हा जाब विचारला। 4 जूनला दिशाने घर सोडलं आणि वडिलांचं घर सोडून मालाड मालवणीच्या दिशेने गेल्याचं दिशाने मित्रांना सांगितलं। दिशाच्या मित्रांनी पोलीस चौकशीतही या संदर्भामध्ये दुजोरा दिलेला आहे। त्यामुळे अर्थातच या सगळ्या प्रकरणामध्ये आता आणखीन माहिती समोर येतेय। आपले प्रतिनिधी सूरज ओझा आपल्याला अधिक माहिती देतील। सूरज, ही सगळी जी माहिती मिळतेय त्याचा आपण कसा अर्थ लावायचा? अर्थ तर एसआयटीच लावणार आहे। मात्र ज्यावेळी ही सुरुवातीची जी एसआयटी होती त्यांच्या तपासात असं समोर आला होता की ज्यावेळी दिशाच्या मित्रांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आला त्यावेळी मित्रांनी याचा उल्लेख केला होता की या प्रकारे दिशाने दावा केला होता की त्यांच्या वडिलांनी तिच्या इच्छाविरुद्ध एका महिलेला पैसे पाठवले होते आणि तिला डाऊट आहे की काहीतरी चुकीचं चाललंय। मात्र त्याच्या वडिलांनी सतीश सालियनचं जेव्हा स्टेटमेंट पोलिसांनी रेकॉर्ड केला त्यावेळी पोलिसांना सतीश सालियनने स्पष्टपणे सांगितलं की ती महिला त्याच्या मित्राची पत्नी आहे आणि ह्युमॅनिटेरियन ग्राउंडवर तिला पैशाची गरज होती म्हणून हा मदत करण्याचा बघत होता। मात्र यामागे त्याचा कुठल्याही प्रकारचा चुकीचा विचार पण नव्हता। पण ह्या सगळे जे सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्स आहे, कारण की विचार काय होता काय नाही होता हा विचार करणारी गोष्टी आहे। मात्र दिशा सालियन यामुळेही देखील डिस्टर्ब असल्याचा दावा पूर्वीच्या एसआयटीने केला होता। मात्र आताची जी एसआयटी आहे त्यांचा आताचे जे वडील आहे त्यांचा असा दावा आहे की त्यावेळी इन्व्हेस्टिगेशन प्रॉपर झालेलं नाहीये, त्यामुळे परत इन्व्हेस्टिगेशन व्हावं आणि परत बऱ्याच गंभीर आरोप लावण्यात आलेले आहे, त्यामुळे परत याची तपास होणार आहे। आतापर्यंत पोलीस यामध्ये कन्क्लुजन मध्ये आलेली नाही। जी धन्यवाद सूरज आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर एकंदरीत कुठेतरी असा सूर ऐकण्यात येतो आहे की दिशा सॅलियनच्या वडिलांचं कुठेतरी विवाहबाह्य संबंध होते। आता जी नवीन माहिती समोर येते त्या माहितीप्रमाणे दिशाच्या लॅपटॉपमध्ये वडील सतीश सॅलियन यांचा व्हॉट्सॲप डेटा मिळाला आहे आणि त्यामध्ये त्यांनी एका महिलेला काही पैसे ट्रान्सफर केल्याची सुद्धा माहिती मिळते। अर्थात या संदर्भामध्ये आणखीन पोलिसांकडनं काय सांगितलं जातंय यावरती सगळं स्पष्ट होण्याची शक्यता आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।